तर नमस्कार मराठी पब्लिक, कशात तुम्ही सगळे येते यार GTA 5च्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे की लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं. लास्ट व्हिडिओमध्ये आपण केलं होतं की आपण एका सरकारी बँकेकडे गेलो होतो, ज्या बँकेमध्ये आज आपल्याला दरोडा टाकायचा आहे, म्हणजे चोरी करायची. आणि आधी भाऊ मला भीती तर लय वाटते, कारण ती जी बँक आहे ना भावांनो, ती गावाकडची सरकारी बँक आहे. आणि प्रायव्हेट बँकमध्ये तर आपण आरामात चोरी करू शकतो, पण सरकारी बँकमध्ये भाई सिक्युरिटी खूप जबरदस्त असते. आणि थोडीशी आता लेस्टरनी ज्याप्रमाणे प्लॅन बनवला आहे ना त्या सरकारी बँकेमध्ये डाका टाकायचा, तर आता तो प्लॅन आज आपण सक्सेसफुल होतो की नाही ते आपण आज बघणार आहे. आणि भाई आपल्याकडनं सध्या गाडी नाही यार. मी ॲक्च्युली काय केलं माहिती का, माझी जी फरारी आहे ना, ती फरारी मी रिपेरिंगला दिलेली आहे त्या आपल्या एका गॅरेजवाल्याकडं, जो की आपल्याला गावातलाच आपला मित्र आहे, त्याच्याकडे मी ती फरारी रिपेरिंगला दिलेली आहे. आणि आपण ही भाड्यावर ही गाडी वापरतोय. भाई ही कोणाची गाडी काय माहिती, जी की ड्रायव्हरने आणली भाड्याने. आणि विषय काय माहिती का यार, आपला म्हणजे आपण सिटीमध्ये जाऊ शकत नाही ना रे. पण भाई माझ्याकडे बघा, माझ्याकडे नाही गन नाही रे. मी दाखवतो तुम्हाला, आता गन माझ्याकडे आहे नाही. हे बघा, फक्त भाई एक स्नायपर आहे, त्याच्यामध्ये पण लिमिटेड एमओ आहे. बाकी स्नायपरला जास्त एमओची गरज नसते पडतं. आणि ना एक ट्रक येतो, ट्रक आपल्याला चोरायचा आहे, जो की बघा हा इथं लोकेशन मला दिलेलं आहे लेस्टरनी. आणि ना हे म्हणजे 2 दिवसानंतर ना एक आर्मीचा ट्रक जातो लॉस सॅन्टोसच्या जे पण आर्मी बेस आहे ना मिलिटरी कॅम्पमध्ये. आणि तो मिलिटरी कॅम्पचा एक ट्रक आपल्याला चोरायचा आहे, ज्या ट्रकमध्ये जबरदस्त आर्मी वेपन्स आहे. आता आपण ना नॉर्मल पोलिसांची पण गाडीमध्ये चोरू शकतो, पण पोलिसांकडे जास्त मोठे मोठे गन नसतात. आणि लेस्टरचं म्हणणं असं आहे की म्हणे भाऊ सरकारी बँक आहे ना, तर सरकारी बँक म्हणजे काही साधे सुद्धा गनची गरज नाही पडत, कारण किती लोक येतील, काय येतील, म्हणजे किती पोलिस येतील ते आपल्याला नाही माहिती. तर भाई मला जबरदस्त बाईक भेटलेली, गाडी गेली खड्ड्यामध्ये. हा ये मार नाही, मी तर गाडी घेऊन पळालो पुढं. चल अरे मायकल भाऊ मधला पोट दाखवून पळाला रे. ठीक आहे यार, आता मी आपली अशी नाही यार फटफटी पळवतो. मोटरसायकल पण घ्यायची रे आपल्याला, अशी म्हणजे मजा येते नाही का, दरवेळेस थोडं कार बीर वापरत बसू. तर काय विषय नाही यार, मी माझी गाडी पळत ना यार थोडासा माझा उकडून उशीर झाला. मला वाटलं मी रस्त्यामध्ये यांना धरून घेईल, पण भाई माझ्याकडं ना यार एकच स्नायपर गन आहे. मला जास्त एमओची म्हणजे नॉर्मल अशी ॲसोल्ट रायफलची तरी गरज पडेल यार. शिट, इकडं नाही ना भाई, हा ट्रक आहे, याचं ना टायर मी पंक्चर करतो जबरदस्त. अरे नाही मस्ट नॉट बी. ठीक आहे बाय, काही विषय नाही. आपल्याला ना त्या मिलिटरीचे हार्डवेअर्स आहेत ना, म्हणजे ते हार्डवेअर म्हणजे तो बॉक्स आहे ॲक्च्युली. त्या मिलिटरी बॉक्समध्ये मोठे मोठे हेवी गन्स आहे, मशीन गन आहे. अरे भाई साप, अबे नाना, मला काय माहिती आहे, छोटा तलाव कोणी खोदला रे इथं. याला कटकट भाई, पावसाच्या पाण्याने साचून गेलं असेल पाणी. मग मोटरसायकल गेली नाही यार. तर पळायचं जर मिशन फेल झालं तर भाई पळू कडून मी. चल इकडं आहे बाय, 2-4 जण आहे. तू मार अबे, तुम्ही पिस्तोलनी मार राहिले. अच्छा भाई याच्याकडे गन आहे रे भाई. बरं झालं मी त्याची गन रिलोडला आली, मी याला टपका देऊन दिला. मर सुपला शॉट बसला. अरे भाई पण मी आता तिकडे जाऊ कसं काय, साला इथं मोटरसायकल माझी विसर्जन होऊन गेलं माझ्या गाडीचं. हट शिट यार, कार राहिली असे ना, कार गेली नसती, कारला मी कसं तरी काढलं असतं, मोटरसायकल नाही काढता येणार ना. अजून कोणी आहे का? हाय रे भाई. चल अजून कोणी आहे का पुढं? नाही आहे. तेच नाही रे, अजून 2-3 लोक आहे तिथं. मी पटकन भाई मिलिटरीवाल्यांना येण्याच्या आधी मला इकडनं पळावं लागल. रपा रप. अबे यार मी तर हे काही आणलं पण नाही, म्हणजे आर्मर वगैरे पण नाही भाई माझ्याकडं. हेल्मेट, अबे हेल्मेट तर राहू द्यायचं, चेहराच लक्षात तो काय आला ना. चल निक, चल जब. अरे मार रे भाई, कुठं गेलं काही गन रिलोड लावून गेली यार. शिट. चल इथं आहे. एक जण आहे, 2 जण भाई, एक शॉट म्हणजे डबल हेड शॉट. अजून कोणी आहे का? ये कोणी आला. चल मर. नाही भाई, वाचलाय तो. ये बाहेर निघ. याला पायाला मारलं मी, याच्या पण पायाला हाणतो मी. थांब. चल मस्त रे, गेले भाई, सगळे गेले. आता मस्त न वेळ घालता भाई ते ट्रक मला आता इकडनं गायब करायचं आहे. बरं झालं भाई, पोलिस आपल्या पाठीमागं लागले नाही आहे. लागले असं तरी काय करून घेतलं असतं. अरे यार इकडं मला वाटलं इकडनं नाही रे, खाली नको पडू रे बाबा, खाली पाणी आहे. मी इकडनं पडलं तर भाई मला राम सत्य होऊन जाईल. चल पटकन बस. अरे इकडनं जागा नाही का? अरे कुठं चढतोय तू नालाय का? तिकडनं दरवाजा आहे ना. कसला दार मोठा आहे रे भाई मायकल. आता याला ना जर आपल्याला अड्ड्यावर घेऊन जायचं ह्या ट्रकला, आणि याच्यामधून आपले जे पण काही निघतील ना ते वेपन्स वगैरे, तर ते भाई आपले. बरं टायर निघालं बघा, टायर पंक्चर होऊन गेलं. ते आपण गोळी मारली ना टायरला पाठीमागच्या, म्हणून ते टायर निघून गेलेलं आहे. बाकी ठीक आहे, आरामात जाऊ आपण. चल भाई, ट्रक फुल जड आहे रे एकदम, म्हणजे पटकन पिकअप पण राहत नाही का ट्रकांचा. एक तर साला टायर पण खराब झालं याचंवालं, म्हणजे टायर फुटलंच डायरेक्ट. आता कसं काय चालणार आहे? एक काम करतो, मी हायवेने जात नाही, मी ना अशा कच्च्या रस्त्याने जातो, म्हणजे कसं
आता बघा कच्चा रस्ता हायवेनी तर सरळ पडेल, पण कच्चा रस्ता मला असा घुमून फिरून थोडाफार, कारण जर का मी हायवेनी गेलो ना भाई तर काय भरोसा पुढं मला मामू लोक भेटतील तर विषय होऊन जाईल नाही का. मी आता इकडनं निघतो हा कच्च्या रस्त्याने, पण भाई इकडनं पण नको येऊन जायला ते. आणि मित्रांनो ही जी आपण चोरी करणार आहे ना ती चोरी यासाठी करणार आहे कारण वाळू माफियाकडून आपल्याला आपलं सोनं म्हणजे काय म्हणता येईल वापस मिळवायचं आहे. आणि ना खूप मोठा असा प्लॅन आपण बनवलेला आहे जो की स्टीव्ह आणि देवला खूपच संताप आला आहे. स्टीव्ह आणि देवने हा सगळा प्लॅन बनवला आहे की म्हणजे आपल्याला पैशांची गरज आहे, तर पैशांसाठी ना म्हणजे ते वाळू माफियाशी आपल्याला सामना करायचा आहे. त्यासाठी आपल्याला वेपनची गरज आहे, म्हणजे पैशांची गरज पडणारच आहे. तर ठीक आहे यार, न टाइमपास करता मी आलो आहे आपल्या अड्ड्यावर. आणि इकडनं आहे ना कुठं लावायची गाडी, इकडं लावू का? नाही भाई इकडं नाही, त्या भिंतीच्या तिकडं लावतो. कारण विषय काय नाही रस्त्याच्या इकडंच नको दिसायला भाई. लोक मला लगेच शंका करतील भाई आर्मीचा ट्रक इकडं काय करतोय, तर नको प्रॉब्लेम नको व्हायला. पण मी काय म्हणतो इकडनं बाजूनी पण दिसू शकतो ना लोकांना. जाऊ दे, जास्त वेळ ठेवायचं नाही आपल्याला फक्त ना याच्यामधलं जो जे बघा पेटी आहे बघा पाठीमागं जबरदस्त हेवी गन्स आहे त्याच्यामध्ये, तो आपल्याला गरज आहे या ठिकाणी. आणि आता भाई मी निघतो मध्ये आणि लवकरात लवकर आपल्याला निघायचं आहे बँकेवर दरोडा टाकायला. तुम्ही काय करू राहिले सुट्टा मारता का साल्यांनो? इथं लेस्टर भाऊला फोन लावतो पटकन मी, इथं येऊन जा ना, ट्रक आणलेला आहे मी. सुरू करूया आपण आपलं पुढचं मिशन. किती मोठी दारूची बॉटल त्याच्याकडे बघा, त्या लुकड सुकाड बोंबिलकडं ना आलाय का तू इथं 10 रुपये राहिला, लाज नाही वाटत का रे? ठीक आहे भाई, आता मी इकडं बिल्डिंगच्या आतमध्ये जातो कारण मध्येच ते साला मला आधी का बरं नाही गेलो मग मी. लॉक होतं वाटतं. कोणी आहे का अजून वरती? कोणी वाटत तर नाही आहे. एच काय रे भाई, एच हाईस्ट, एच फॉर हाईस्ट असा काही विषय वाटतं. किती दलिंदर घर आहे भाई याचंवालं आहे. अरे रात्र होऊन परत सकाळ, इथंच झोपलो होतं का काय आपण? सूट बूट घालून आले भाई. सूट घातला म्हणजे संपायचं भाई विषय. काहीतरी झालंय वाटतं त्यांचं बरं का आता मायकल आणि ट्रेव्हरचं. अबे तेरी तो शिट यार. मित्रांनो विषय असा झालेला आहे की आता आहे ना ट्रेव्हर शहरामध्ये गेला होता म्हणे. म्हणजे शहरामध्ये बघा ट्रेव्हर आणि मायकल जर ह्या दोघांपैकी कोणी जर गेला तर मार्टिन मद्रासो लगेच म्हणजे त्याची माणसं लगेच त्याला मारायला येतात असा विषय. कारण मद्रासीची बायको ह्या ट्रेव्हरकडे किडनॅप करून ठेवलं आहे त्यांनी, असा गंदा विषय. आणि आता ना ट्रेव्हर तिकडे गेला होता शहरामध्ये आणि भाई त्या मद्रासीच्या माणसांना मारून आलाय हा. अरे बाप, म्हणजे मद्रासीच्या माणसांसोबत फाईट करून आलाय, म्हणजे त्याच्या 2-4 लोकांना ते मारलंय आणि त्याचा राग आलेला आहे मद्रासीला. आणि त्याच्यामुळं माहिती का मद्रासीने काय केलंय, मायकलच्या फॅमिलीला किडनॅप केलेलं आहे. तर हा गंदा राडा झालेला आहे. आता फ्रँकलिन त्याला समजवतोय की म्हणे भाई आपल्या इथं काय काम करायचं आहे, तुझी फॅमिलीला आपण नक्की वाचवू वगैरे. तर पण नाही हे चुकीचं आहे ना भाई. ट्रेव्हर एकदम पागल आहे यार. आता बघा ना त्याच्यामुळे किती गंदा विषय होऊन गेलेला आहे आता. बघू आता काय होतं आपल्या एकदाची ही चोरी सक्सेसफुल होऊ दे रे, बाकी बघू नंतर. आता मग कसं सोडवायचं मायकलच्या फॅमिलीला बघू ते आता. What about me? You'll be waiting for them by the river, handling the getaway. All right. Now, these three go in, you grab the take. They rendezvous with you, and you get out of there. Does that work for everyone? Great, let's go. ठीक आहे तयार, सगळे निघालेले आपल्या मिशनवर. आणि देव आणि स्टीव्ह नाही आहे भाई, त्यांनी साले आपल्याला कामाला लावून देतात आणि ते म्हणणे आम्ही परत वाळू माफियाला जाऊन भेटून येतो, परत त्याचं समजून येतो. म्हणजे जर नाही त्यांनी ऐकलं तर मग आपण त्याच्यावर हल्ला करणार आणि आपल्या सोन्याचा ट्रक आपण मिळवून घेणार मध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. ते परत त्या वाळू माफियाकडे गेले त्या सिक्रेट जागेवर. तर तिथं जागा हाय कुठं, तो लॉस एंटोसमध्ये नाही आहे, तो हाय लॉस एंटोसच्या बाहेर भाई, असा विषय. आता भाई आपल्याकडे ही व्हॅन आहे, आता ही व्हॅन घेऊन आपल्याला भाई दरवेळेस लेस्टर व्हॅनच का बरं घेण्याचा प्रयत्न करतो यार. काहीतरी चांगली गाडी घ्या ना म्हणतो, तुझ्या पळायला एकदम मस्त वाटेल नाही का. मी काय म्हणतो इकडनं चांगलं. अबे यार भाई तू गणगण न करू बरं का, मार खाशील. एकतर महत्वाच्या कामाला चाललोय आम्ही, मध्ये मध्ये नको पाय घालू. चुकून यार थोडं मला तिकडे जायचं होतं, चुकीचा रस्ता नाही आपला टर्न मारायला गेला. तर इकडनं बे आता आहे ना हायवे धरू आपण. थांब रे बादशाह. तर मस्त रे, हे पोस्टर काय कामाचं आहे रे वरती, काय बँकेचं पोस्टर आहे का? मायकलचं वाटलं मला तिकडं. ठीक आहे, तर आपण ना आपला जो मित्र आहे ना, मित्र म्हणजे काय की आपला जो गनमॅन आहे बघा, गस्तावो नावाचा आपल्याकडे गनमॅन आहे आणि एक ड्रायव्हर सुद्धा आहे आपल्याकडं, जो की पैसे घेऊन आपल्यासोबत पळायला मदत करणार आहे. तर 2 आपले कार्यकर्ते जवळ म्हणजे आपल्या ओळखीचेच आहे ते, असं काही नाही की अनोळखी आहे.
तर ठीक आहे यार, आपण पोहोचलो आपल्या लोकेशन जवळ, ज्या ठिकाणी भाई ते बँक आहे. आता इथं ना फ्रँकलिनला इथं सोडतो मी, कारण फ्रँकलिनला दुसरं काम करायचं आहे. ते सांगाल पुढे, मी लवकर सांगणार नाही. फ्रँकलिनला एक जबरदस्त काम करायचं आहे. ठीक आहे भाई, तू मागं बॅकअप म्हणून राहून जाय. तर फ्रँकलिन भाई ते मशीन घ्यायला चाललेलं आहे. ते मशीन कोणतं आहे काय आहे ते तुम्हाला नक्की कळल बरोबर. फ्रँकलिन यार एकदम ना त्याच्या शरीरासारखं मशीन घेऊन चालवणार आहे बरं का. तो बघा तुम्ही फक्त एकदा. आता इकडच्या बाजूला ना भाई SBI आहे ना भावांनो, आपली सरकारी बँक. तर इला आपल्याला लुटा. SBI गायब झाली. अरे ठीक आहे भाई, सुरुवात आला. अबे बेबे ए थांब रे माझ्यासाठी. हे नाना एवढं लवकर नका जाऊ रे. ठीक आहे भाई, बँकेच्या आतमध्ये. हां ओके. तर ॲक्च्युली काय ना भावनो, हे आपण ना बँके वगैरेचा असं मोड वापरतो ना, तर मोडचा थोडासा ग्लिच आहे म्हणून SBI तिकडे गायब होऊन जाते, कधी मध्ये येते कधी गायब होऊन जाते, असा विषय होतोय. बाकी पण लुटणार तर भाई आपण SBIचे. साल्यांनी लईच त्रास देऊन दिलेला आहे. नुसतं म्हणतात लंच ब्रेक नंतर हे. आता भाऊ यांची वाट लावणार मी. भाऊ तो वेल्डिंगचं काम करू राहिला इथं, हे काम करायला आलोय का मी? का रे अबे दादा, चोरी करायची रे. नाही अच्छा सॉरी, तो कट करतोय ते मशीन, ते गेट कट करतोय. मला वाटलं का वेल्डिंग करतोय. ठीक आहे, ते एकच लोकांना आपण खाली घेतलं भाई. काप पटकन काप. काय मी यांच्यावर लक्ष देतो मी. बाहेर लक्ष देतो. बाहेरून कोणी यायला नको फक्त, कारण सायरनचा आवाज आलेला आहे. नाही सायरनचा म्हणजे इथला बेलचा आवाज आलेला आहे. आणि किती वेळेमध्ये ती येते किती वेळेमध्ये पोलिस येतात ते तर आपल्याला माहिती पडलेलंच आहे ॲक्च्युली. तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला काम करायचं भाई. काप ना पटकन. नाना वेल्डर आहे का रे, तुला एक्सपिरियन्स नाही का? उठू नको, उठायचं नाही गपचूप. झोपून राहा. उठले तर तुम्हाला इथून जगावर उठून टाकल मी. काय गेट लाव का भाई? पटकन कोणी येत नाही ना भाई. बाहेर लक्ष दे रे तू. लक्ष राहू दे फक्त. मस्त रे. नाही टाइमपास करून राहिला. आले रे भाऊ लोक, आले. अच्छा यांना माहिती नाही वाटतं भाई ते चोरी करून राहिले मध्ये. काय यांना माहिती नाही वाटतं. यांना तुम्हाला माहिती असेल आपण ना मागच्या. अरे नाही जायचं नाही. अरे किती आलं की ट्रेवर. अरे नाना शांतीमध्ये करायचं होतं ना, माहिती कशाला पडू दिलं त्या दोघांना. आधी आतमध्ये येऊ द्यायला पाहिलं होतं, मग त्यांना कोपच्यात घेतला असतं भाई. पागल आहे अरे. 100 वेळा सांगले म्हणून सांगतो भाई, अशा चोरी करायच्याच ना भाई. ट्रेवरला अजिबात घ्यायचं नाही. झालं का भाई तुमचं? अरे आवरा ना पटकन. आली गँग आली. मम्मी आली भाई, गँग आली. आता काय खरं नाही, आता संपला विषय भाई. सरकारी बँक आहे नाही का, म्हणून तर एवढे गँग आलेले डायरेक्ट. पलटोगाची गावाकडची. तू काय म्हणतोय? हा तुझं ऐकणार आहे का आम्ही? का रे दे दणका. आता होणार राडा. आता सुट्टी नाही बाई कोणाला. फाटली. भाऊ घाबरला, कारण तिरी आपल्याकडं मशीन गन आहे, मला माहितीच नाही. शूट भाई साप. दनादन भाई. आता बघा भाई, मौत का खेळ. आता नाही सोडणार कोणाला. आता भाई गाड्या फोडा दनादन. काय हा ना भाई काय म्हणजे, म्हणून लेस्टरने आपल्याला तो ट्रक चोरायला लावला बरं का भाई. आर्मीकडं जबरदस्त वेपन असतात नाही का, म्हणजे नॉर्मल पोलिसांकडे तरी फक्त तुम्हाला हेच भेटतात, बंदुकाच भेटतात. भाई हे आलं काय म्हणताय ना, हे काय चॉपर आलं भाई. चल गेलं. अय शाबाश. या रे तुम्ही, या रे. येऊ द्या, किती पण येऊ द्या भाई. मी अंधाधुंदा गोळ्या चालवणार आता. 6000 गोळ्या भाई, 6000. विचार करा एवढ्या. ए भाई का मस्त मेला रे तू. घे अजून घे. काय पाणी फुटलं. पाणी नाही फुटलं सर, पाणीचं ते काय म्हणतात ते फुटलं. अरे बाप. अरे ही गन किती जड आहे यार, मला पळता पण येत नाहीये. एक तर एवढा भयंकर आर्मर सूट घातला यांनी आतमध्ये. हा सूट कधी आणला होता आपण? अच्छा बॅगमध्ये आणला होता वाटतं. हा सूट पण जड आहे साले. ती गन पण हातामध्ये. ए दीदी कुठून आली तू? चल तू पर मग. अबे साले तुम्ही इकडनं पण आले का? गाडीच फोडते मी. गाड्या फोडायला मजा येते रे मला. शूट द फॅन्स डाऊन. ओके. ए हाणारे भाई. अबे यांच्याकडे कोणती गन आहे? माझ्याकडे मशीन गन आहे. तुम्ही पण मशीन गन घ्या रे. कोणी येतंय का अजून? येऊ दे. कोणी? हेलिकॉप्टरचा आवाज येतोय मला. हेलिकॉप्टर कुठे आहे? ये मी इकडनं आणतो. चल मस्त मार रे. जबरदस्त उडलं रे तू. ए भाई तू कुठं होता? कचरा डब्यामधून निघाला काय? अजून एक कोणी? नाही. चला. इकडं नाही का? चला. अरे रस्त्यावर कुठे चालताय तुम्ही? आता थोड्या वेळानंतर आहे ना भाई. अबे सालेम, मला वाटलं इकडनं चालू झाले तुम्ही. साले पाठीमागनं कल्टी घेऊन राहिले का? मला पण येऊ द्या रे.
ए भाई हा सूट यार मला समजत नाही मी कुठून पळू. हा सूट पण लय जड आहे यार आणि मशीन गन हातामध्ये सला काही समजत पण नाहीये. इकडनं जागा आहे का कायची काय जागा यार. मी जाऊ कुठून. अच्छा हा पाठीमागून जागा आहे. चढ चढ चढ. अच्छा इकडनं आहे का जागा. मला वाटलं भिंत चढायची आहे. जागा आहे ना भाई इकडनं. चल भाई इकडनं पण आले. मस्त रे. अजून आहे का कोणी इकडनं येतील. अब ते रे भाई गँग तर गँगवर राहिली राव ही. आर्मर्ड डायरेक्ट भाई. तो मी काय म्हणतो तो जो ती जी व्हॅन आहे ही वाली ही जर आर्मर आहे ना मग फुटली कस काय. मेड इन चायना असेल. एक झटक्यामध्ये फुटली नाही का भाई. आता काही खरं नाही भाई. आता तर डायरेक्ट 5 स्टारची पोलीस केस लागली भाई. तुम्ही बघा नॉर्मल जर चोरी कराल तुम्ही तर जवळपास 3 स्टारची पोलीस केस लागती. पण भाई ह्या बँकेमध्ये चोरी केली डायरेक्ट 5 स्टारची पोलीस केस लागली. हा ना. अरे भाई सरकारी बँक आहे यार. विषय आहे का भाई. लोकांनी डायरेक्ट रस्ता म्हणजे नॉर्मल लोकांना डायरेक्ट एंट्री बंद करून दिली डायरेक्ट. बघा ना कोणी दुसरे तुम्ही नॉर्मल लोक दिसणार नाही इथं. फक्त पोलिस आणि आम्हीचे. फक्त पोलिस आणि आम्हीचे. भाई तो तिकडं कशाला जाऊ राहिला. हा कोणी तिकडं मायकल आहे का. किती रुपये चोरले आपण. 7 मिलियन बिलियन काय माहिती काय. मला तो आकडा पण वाचता येत नाही भाई. एवढा भयंकर चोरी केली आपण सरकारी बँकेमध्ये. चला आपलाच पैसा नाही का तो बँकेवाल्यांकडं आणि तो या देशद्रोही लोकांना देतात ते. मग आता काही खरं नाही भाई तिकडं. आता गेले भाई फुटले भाई. आता सुट्टी नाही. चल भाई पळ पळ पळ. हे काम हारी दे बघा. ड्रायव्हरला दिले ना रे. तू तरी अरे आर्मीचं हेलिकॉप्टर. अबे नाही याला पण फोडायचं मला. याला पण फोडायचं. लागली आग लागली. मस्त रे. तर बघा भावांनो आता होणार राडा. आणि आता दाखवतो मी तुम्हाला की आपल्या फ्रँको भाऊनी काय केलं होतं. बास ना भाई. पळ ना. किती आणतो. सुटणं मरू पण देत नाही का त्याला. चला भाई इकडनं आता थोडंफार आपल्याला थोडी सुट्टी भेटू शकते. मायकलकडं पण आहे रे भाई गन. पण कोणती गनी. ही पण मशीन गन नाही वेगळी गनी. चल 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 उतरल्या आणतो मी. अंदा काय मी अंदाजून मी आता गोळ्या चालवणं थांबवणारच नाही भाई. काय थांबवणारच नाही आहे भाई. आपल्याकडे 900 कितीतरी गोळ्या आहेत. मस्त रे. चल बस जबरदस्त. चल हान. अबे मरू तुम्ही मरा रे. आरामात मरा रे. तुम्हाला आम्ही नाही आहे तर आम्ही आहे ना भाई. नाही मरणार तर आम्ही आहे ना. काय टेन्शन घेताय. हा कोण आहे रे. फ्रँकलिन तर तिकडे आहे. अच्छा हा गस्तावो नाही आता आपला आहे ना माईक ड्रायव्हर आहे. येतोय का कोणी. अबे आईच्या गावात हा काय विषय झाला. नाही रे भाई. रणगाडा आणला त्यांनी आम्हाला मारायला. बाबा लेस्टर तू ये भाई. तू आधी का सांगितलं नाही भाई. मेलो. अबे ते हेलिकॉप्टर पण फुटून राहिलं. पळ. अरे पळा रे भाई. आता इथं मेलो. आता आपल्याला सुट्टी नाही भाई. चला भाई हे बघा आपला फ्रँकलिन ना डायरेक्ट बुलडोझर घेऊन येतोय. आणि बुलडोझरनी काय करायचंय. अच्छा त्यांना कव्हर द्यायचंय लोकांना. अच्छा यांच्या गाड्या आपल्याला उडवायच्या आहे. यांना अजून शंका नाही आली आपल्यावर. ते जे आहे ना आर्मीवाले. हे बघ अरे निघा ना. हे कळलं रे भाई. कळलं रे यांना. चल बुलडोझरनी गाडीच उलपलटी करतो यांचीवाली. अरे चाल ना उडव ना. वरती घे. मस्त. अरे मला वाटलं मी वरती गेलो आणि मजा येऊन जाईल काय. अटकलं बुलडोझर अटकलं. नाही याला उडव का मी. याला उडव का. चल रे म्हटलं. मला वाटलं याला वरती. थांब. नाही मेला. चल. हा मस्त रे. हे डायरेक्ट वरती उचललं मी त्याला. हे वरती उचललं. बघायचं का कुठे गेला रे. गेला वाटतं तो. जाऊ दे. घ्या भाई याला. नाही भाई ते मला मारून राहिले. मला थोडंसं कव्हरमध्ये वरती करावं लागेल. हे बघा आता तो निघाला बघा. चल साला माझी हेल्थ पण कमी. बाबा नको मला मारायला. मी नको मारायला भाई. यांची देतो ना आता. यांची टायटा फिश करतो ना. यांची नानाची टांग झाली. उचलो का दाबू का. मस्त भाई. काय मेला यार तू. सुकून भाई. एक नंबर. कुठे अजून. अबे यार हे भाई रणगाडा भाई. मेलो. नाही रणगाडा समोर भाई. माझी जेसीबी काही कामाची नाही आहे. ए भाई नको मारू भाई. तुझ्या घरच्यांची शपथ भाई नको मारू भाई. तुला आर्मीवाल्यांची शपथ भाई. तुला अमेरिकेची शपथ भाई. नको मारू भाई प्लीज. सॉरी भाई माफ कर. अरे मी नाही भाई त्यांच्यासोबत. त्यांना मार. मला नको मारू यार. मला नाही मारायचं बाबा. भाई मारू नको यार. चल भाई आता मला इकडनं पळ. ही जेसीबीला यार स्पीड पण नाही. त्याची टॉप स्पीड झाली 20 किलोमीटरची स्पीड आहे. काय ना काय खरं नाही यार. चला भाई काय विषय. मी इथं पोहोचलो. कुठे गेले पंटर लोक. यार
या पटकन चला 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 चला. ए भाई जेसीबी वर बसायचंय का? चल बस पटकन. ए अरे त्या गस्तावाला होता पण घ्या, तो आपला तिसरा कार्यकर्ता. ए भाई पळ ना, तो पाठीमागून हमला करून राहिला. ए भाई रणगाडा, भाई पळ पळ पळ. अबे दुसरं कुठून आलं? आईच्या गावात पळ भाई. आता काही खरं नाही भाई. बरोबर यार, सरकारी बँकेमध्ये चोरी तिसरं आलं. बाबा नाही रे भाई, माफ कर भाई. भाई याच्यानंतर नाही करणार भाई. शेवटची आणि पहिली आणि शेवटची चोरी राहील भाई. पळ पळ बस, काय विषय नाही. आता इकडनं पळतो. आता मध्ये नाही येणार झाले तुमची त्या नाण्याची टांग. पळ पळ पटकन. अरे फ्रँकलिन चल ना इकडं. कुठं ए शेमड्या बाहेर इकडं. देऊ का याच्या फटका? बंद कर बंद कर लॉक. हां येऊ नको बाहेर. काय चल रे. ही कोणत्या फॅक्टरीमध्ये आलो रे आपण? ही कोणती चिकन फॅक्टरी काय आहे? ए कोणी मध्ये? ए भाई इकडनं पण आले रे. पूर्ण फॅक्टरीमध्ये आले का काय? काय विषय काय आहे इथं? अच्छा अरे भाई चिकन फॅक्टरी रे. हे बघा कोंबडी लटकवलेली आहे पूर्ण इथं. भाई सावण चालू आहे रे. नका रे असं करू. माझ्याकडे मशीन गन आहे ना. ए ती गन कुठे? अच्छा नाही ती ड्रायव्हरकडे. भाई का मस्त पलटला रे हा. आता या चिकनमध्ये यांचं वाला चिकन बनवणार आपण. ए पळ मार 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 मार. ए यांना कसं कळालं? पण यांना दुसरीकडचा रस्ता कसा भेटला रे इकडे येण्याचा? चला मला इकडचा रस्ता नाही भेटला. चल मर मर मर. अजून काय रे भाई? चिकनचे हे का भाई? पीस बीस पडले इथं. मर चालेल तू पण इकडं मर. हा इतक्या दनादन इतक्या गोळ्या घालेल ना भाई, इतक्या गोळ्या घालेल. हे आजपर्यंतचं सगळ्यात ब्रुटल मिशन आहे भाई. इतके मारामारी झाले ना भाऊंनो या मिशनमध्ये. खरंच भाई आतापर्यंतचं सगळ्यात क्रेझी आणि धमाकेदार मिशन होतं भाई. याच्यानंतर अजून येणार आहे बरं का. अजून येतं तू काढायला पुरा आहे रे. निक आंडू पांडू गेंडू साला. ही काय भारी गोळ्या चालतात नाही का? मेला का तू? अच्छा मला वाटतं लपलाय. चल अजून एका रे. ही असं वाटतं भाई मी काउंटर स्ट्राईक खेळतोय का काय? अशी मजा येते नाही का इथून. चल मस्त गन रिलोड. काय मस्त ॲनिमेशन आहे रे. अजून एका रे. मारा 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 मारा. ए सॉरी इकडचा तो त्याचा बिचारा एम्प्लॉयला मारलं मी. नाही हाचे. ए कोंबडी 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 पळाली तंगडी. भाई कोंबडीला मारू का? नाही तुला आज माझ्याकडून जीवन चल सावण चालू आहे सध्या म्हणून विषय. ए चल रे पटकन. ए चल ना पटकन. नाही कोंबडीला मारलं नाही रे मी. यो या रे भाई इकडनं. आता इकडनं काय विषय? पळायचं आहे का? ए भाई अरे पळायचं आहे का नाही मला सांगा ना रे. काय भाई पुढचं सांगतच नाही यार. थांब आधी नाही लोकांना मारू दे. मला लोकांना मारू दे. ए चढ पटकन वरती. ए वरती चढणार आहे. नाही रे बाहेर रेल्वे आली. ए मम्मी अबे यार. अबे सत्यानाश हो तुझा वाला. भाई रेल्वे आली ना रे यार. भाई पळ ना पटकन. मी काय म्हणतोय रेल्वेमध्ये. अच्छा रेल्वेत चढतोय का? ए मार मार चल. मस्त रे. काय जबरदस्त उडी मारली रे. रेल्वे कुठे जोरात होती? रेल्वे एकदम आरामात होती. मला वाटलं भाई रेल्वेमध्ये आलो ना काय मेलो बिलो का काय असा विषय होऊन गेला का काय म्हटलं. चला तर भावांनो फायनली आपण पोहोचलोय. बाकी ही रेल्वे आपलीवालीच होती का? आपल्यासाठी चालू होती वाटतं. कोण रे तू? अच्छा हा 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 तो FIB चा कार्यकर्ता आहे. तो स्टीव्हचा मित्र आहे हा. जो की साला हा पण 2 नंबरची कामं करून राहिला. ठीक आहे भाई. आता हे पैसा कोण ठेवायचा आहे सांग? तुम्ही काय म्हणतो दिवस येणार आहे. दिवसामध्ये तू काय बॅटरी घेऊन फिरू राहिला? ठीक आहे. ए भाऊ हा पैसा तू किती 1 लाख रुपये देऊ राहिला का आम्हाला? साधा इथं आमचा जीव धोक्यात घातला आम्ही आणि 1 लाख रुपयामध्ये काम करू राहिला. ए पाठीमाग कंटेनर काय नाव आहे? बास ना भाऊ. ठीक आहे. तर भाई विषय असा आहे की ना आपल्याला याच्यातून वाटा जास्त भेटणार नाही. कारण ह्या पैशामधून ना आपल्याला म्हणजे गोष्टी विकत घ्यायच्या आहे. ज्या गोष्टीमध्ये त्याच्या मदतीने आपण त्या वाळू माफियाची सामना करू शकतो. तर त्यामुळं त्या गोष्टीसाठी आपला हा पैसा आहे. आपल्या म्हणजे जास्त कोणामध्ये वाटणार नाही आपण हा. तर त्या गोष्टी म्हणून त्यासाठी आपण आपला वाटा काही मागू शकत नाही यामध्ये. ठीक आहे भाई. ए तो फ्रँकलिन कोणती गाडी घेऊन गेला रे? ठीक आहे. तर यार फायनली आपली मिशन तर सक्सेसफुल झालं आहे. बाकी रेल्वे पण या ठिकाणाहून गेली. ड्रायव्हर कुठे गेला? ड्रायव्हर पण गायब झाला भाई. तर ठीक आहे. आता भाई मी मद्रासीकडे चाललो आहे. कारण आता खूप झालं आता याच्यावालं
मी आता भाई माझी फॅमिलीला बघायला चाललो भाई. मी मद्रासीकडे जातो आणि बघतो भाई की कसा विषय आहे काय, म्हणजे त्यांनी कसं ठेवलेलं आहे माझ्या फॅमिलीला. कारण खूपच प्रॉब्लेम आहे. आता मद्रासीचा फोन लावला का मी? मद्रासीचा नंबर कुठे आहे रे? मद्रासीला लाव का अमंडाला लाव? थांब अमंडाला लावतो. फोन लागतो का नाही बघावं लागला आधी. Connected. अबे यार भाई हिचा फोन पण लागत नाही. ती म्हणे मेसेज सोड म्हणे. कायचा मेसेज सोड? मला इथं टेन्शन राहिलं. काय विषय तर नाही ना भाई? का मोठा राडात नको होऊन जायला. चलतं ए सॉरी नाना, तू कुठं मधी चमकला रे? चला तर भावनो काय विषय नाही. मी आता पोहोचलोय मद्रासीच्या घराकडं. मी तर भाई ही गाडी घेऊन आलोय मस्त यार. मला 4 व्हीलर नाही भेटली. इकडनं आता असा टर्न मारायचा. मद्रासी सोडणार नाही मी तुला. मला भेटू दे फक्त. काय माझ्या फॅमिलीला काय नको व्हायला भाई. एक नंबर अशी गाडी तर टच मारतो. ये रे, कुठे रे शेमड्या? कुठे तुझा यायचा टाकले बंधू? कुठे तुझा मालक? येऊ दे त्याच्या राडा करायला बरं का मी इथं. का तर तसा बाप आला म्हणा बाहेर निघ रे मद्रासी. कुठे गेला? मद्रासला गेला का तू? मॉर्टिन साला, मॉर्टिनचे नशे करतो का तू? ये बाहेर निघ. कुठे याची गँगला हाणतो मी. थांबा आता इकडं. तो बरोबर बाहेर निघल. साप बिलच्या बाहेरून काढायचं असेल ना भाई तर मग अशा लोकांना हाणावं लागतं आपल्याला. आहे का इथं 1-2 जण? कुठे? काय रे? चल निघ तू पण. अच्छा तू सॉरी भाई, हा तर काहीतरी वेगळं. अच्छा इथं उभा होता का? मी बघितलंच नाही, नोटीसच नाही केलं तुला. आहे का कोणी? कोणी अजून? बादशा बाहेर निघ. साल्याचं घर तर लय मोठं आहे रे. मी बघितलंच नाही भ्यायचं एवढं मोठं घर. हा बघा, हा पण एक आहे. चल निघ. कोण आहे रे इथं भाई? मला भेटू दे रे. मद्रासी भाई माझ्या फॅमिलीला काय झालं ना, याची माझी फॅमिली आहे नाही. कुठे आहे रे ते मला माहिती नाही झालं. तर मी याच्या घरामध्ये घर पण लॉक आहे त्याचं. तो घरात पण नाही ठेवणार भाई. तर असं मला बघावं लागेल. हे गॅरेज काय आहे? तर लॉक आहे. उघडतात काय? मला जर कळलं ना मग आणि फॅमिलीला कुठे ठेवलेलं आहे तर मग मी इथं सोडून निघून गेलो असतो त्यांना. पण मला सांगता नाही येत आता कुठं ठेवलं. मला माहिती पण नाही यार. पण इथं एक याची गाडी पंचर करून देतो मी साला. याच्या गाड्या आहे नाही. गाडी भारी रे. कुठे याच्यामध्ये लपवलं आहे का? नाही लपला आहे का तो? थांब मी त्याला फोनच करतो. भाई कुठे आहे तू? मला ना पटकन भेट, नाहीतर तुझं घर जाळून टाकल मी इथून. मॉर्टिन आहे का मार्टिन आहे? ये पटकन, टाइमपास नको करू. हा ठीक आहे तर भाई. तो बोलला की म्हणे मी 5 मिनिटामध्ये येतोय म्हणे. तू तिथंच थांब, कुठं जाऊ नको म्हणे. ठीक आहे मग मी उलट तुला भिडायला आलोय. मी का पळण्यासारखा माणूस आहे का रे? आताच एक सरकारी बँकेमध्ये चोरी टाकून आलेलो आहे मी. तुझ्यापेक्षा मोठं काम केलेलं आहे मी. तुझ्यापेक्षा मोठं भाई. याचा मला जास्त माहिती नाही रे. हा ॲक्च्युली ना म्हणायला म्हणतो की मी माझं म्हणजे बिल्डर आहे मी. म्हणजे घरं बिरं बांधायची कामं करतोय असं याचं म्हणणं आहे बरं का. की मी बिल्डर आहे म्हणे. अरे ये यार किती वेळ लागतो रे याला. याची फरारी पण नाही ना रे. ही बघा आहे फरारी बरं का याच्याकडं. फरारी कोणती? ला फरारी कोणती काय माहिती. पर्पल कलरची आहे. फरारीमध्ये फिरतो का तू? चल भाई ये सूट बीट घालून. सांग पटकन माझी फॅमिली कुठे आहे, नाही तर मी तुला इथं जित्त गाळून टाकल भाई. खरं सांगतोय. ठीक आहे तर भावांनो, याचं म्हणणं असं आहे की म्हणजे तू मला मारायला जरी ना तरी तू तुझ्या फॅमिलीला वाचवू शकणार नाही म्हणे. आता तो मला त्याची फॅमिली म्हणजे माझी फॅमिलीला तो दाखवतोय आता. त्यांनी इथंच ठेवलेलं आहे. पण मी तर शोधलं यार, मला तर काय भेटलं नाही. तर अच्छा तर इकडे आहे का? या बाजूला आपण आलो नाही रे. अच्छा हां हे बघा इकडं याचे कार्यकर्ते. यांनी माझ्यावर हल्ला नाही केला रे. अच्छा केला असता तर मग याची फॅमिली पळून गेली असते ना माझीवाली. सॉरी इकडे आहे का? अच्छा तर भाई साला तर कुठं ठेवलं यांनी? अबे भाई ही ट्रेसी तर घाबरली यार पूर्ण. अमांडा तू योगा करत पकडला का रे तू हिला? आणि जेमी तर भाई एकदम नाराज आहे भाई. हे खूपच टेन्शन आलं. यांनी त्रास तर दिला नाही यांना. पण भाई यामध्ये आपण रडायला लागले. टेन्शन नका घेऊ भाई, मी तुम्हाला वाचवेल नक्की. असं तर मन करतं ना भाई. माझ्याकडे आता ना आर्मर नाही रे. असा विषय. भाई गन खाली कर भाई. काय व्हायला नको बरं का. मी गंदा मारल तुला.
ठीक आहे तर भाई आता आहे ना हा मद्रासी म्हणतोय की म्हणजे मला माहिती होतं तू नक्की माझ्या घरी येणार आहे म्हणून तर मी यांना सध्यापुरतं इथं ठेवलं होतं. आता मी यांना दुसऱ्या लोकेशनला ठेवणार आहे म्हणजे कारण आता लोकेशन आपल्याला माहिती पडलं ना कारण मद्रासीला पण माहिती आहे की हा मायकल काही करू शकतो. मायकल त्याच्या फॅमिलीला सोडण्याकरिता तो इकडे येऊ पण शकतो म्हणे. तर ठीक आहे आता मी इकडनं निघतो भाई. तो आरामात त्याची बायको पाहिजे रे असा विषय त्या ट्रेवरने त्याची बायको किडनॅप करून घेतलेली आहे. बाकी सगळं ठीक आहे पण इथं मी जी मोटरसायकल आणली होती ती कुठे गेली. अबे माझी 4 व्हीलर गायब झाली रे. इकडनंच गाडी धरतो मी आता थांबा. तर चला यार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. जर का व्हिडिओ आवडला व्हिडिओला करा लाईक, चॅनलवर न्यूजला सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या मराठीमध्ये गेमिंग कंटेंट बघण्याकरिता. तर आता मी गाडी घेतो आणि पळतो भ्या. मला तर शहरामधनं जायचं आहे. शहरामध्ये तरी माझं कोणी आहे नाही यार. ती माझं शोरूम जे आहे ते त्याला आपण बघू आता वापस येण्यानंतर. याची बायको मला वापस करायची आहे. तर मित्रांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून जा भावनो कारण GTA 6 पहिल्यांदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्याला खेळायचं आहे जो आपण GTA 6 येणार आहे. तर आता भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. आणि भावनो कमेंट नक्की करा आणि इंस्टाग्रामला पण नक्की फॉलो करून द्या.